आमदार निलेश लंके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाची आता केवळ औपचारिकता उरली आहे। नगर दक्षिण लोकसभेसाठी सुजय विखे यांचं नाव जाहीर होताच दुसऱ्या दिवशी लंके यांचं पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने का होईना शरद पवारांना भेटणं खूप काही सांगून जातं। लंके यांच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय अशाही चर्चा आता राजकीय पटलावर होऊ लागल्यात। लंके यांनी पवारांची भेट घेतली आणि जवळपास सगळ्यांनाच अंदाज आला होता की नगरची गणितं आता बदलणार आहेत। लंकेंची बदललेली भूमिका म्हणजेच आम्ही शरद पवारांसोबत आहोत, अजितदादांचा लंकेंविषयी बदललेला सूर आणि मागितलेला राजीनामा हे सगळंही बरंच काही सांगून जातो। काही दिवसांपूर्वी लंके यांच्या पत्नी राणी लंके या लोकसभेसाठी इच्छुक होत्या, पण महायुतीतून तिकीट मिळालं ते भाजपच्या सुजय विखेंना। त्यानंतर काल त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आणि आज जाहीरपणे मी लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहोत असं सांगितलं। लंकेंसाठी नगरमध्ये हे प्लस पॉइंट ठरणार गेम चेंजर। जर निलेश लंके यांनी निवडणूक लढवली तर सुजय विखेंना आसमान दाखवण्यासाठी हे प्लस पॉइंट गेम चेंजर ठरू शकतात। सुजय विखे यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला, ते खासदार झाले, परंतु राधाकृष्ण विखे यानंतर भाजपमध्ये दाखल झाले। 2019च्या विधानसभा निवडणुका झाल्या, यामध्ये भाजपचे 5 विद्यमान आमदार पडले। या पराभवाचं खापर पराभूत उमेदवारांनी विखेंवर फोडलं होतं। त्यांनी आरोपही केले होते। आमदार राम शिंदे यांनी याला जाहीरपणे तोंड फोडलं। आमदार राम शिंदे हे आजतागत विखेंना वारंवार आव्हान देत राहिलेत। यातून त्यांनी लोकसभेच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे केली होती। याशिवाय तिकिटाच्या रेसमध्ये संघ परिवार आणि भाजपचे निष्ठावान तसेच प्रदेश सदस्य भानुदास बेरड देखील होते। याशिवाय कोपरगाव मधील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील विखेंना जाहीरपणे टार्गेट करत अंगावर घेताना दिसून येत असतात। यातून आमदार शिंदे आणि विवेक कोल्हे यांची आमदार लंकेंशी असलेली जवळीक सर्वश्रुत आहे। भाजपच्या तिकिटाबाबत संदिग्धता असतानाच केंद्रीय समितीने खासदार सुजय विखेंवर पुन्हा एकदा विश्वास दाखवला। आमदार निलेश लंके हे जुने शिवसैनिक आहेत। तत्कालीन आमदार विजय औटी यांच्याशी बिनसल्यानंतर लंकेंची शिवसेनेतून हकालपट्टी झाली होती। यानंतर लंकेंनी औटी विरोधात दंड थोपटले आणि विधानसभा 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर ते विजयी झाले। विद्यमान आमदारांना पराभूत करण्याचा त्यांचा पहिलाच अनुभव असला तरी ते दिग्गज विजय औटींविरोधात जुन्या खेळाडूसारखे लढले होते। हा विजय लंकेंची राजकीय वाटचाल अधिक भक्कम करून देणारा ठरला होता। पुढे लंकेंनी पवार कुटुंबियांशी अशी नाळ जोडली की त्यातून त्यांनी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्याशी थेट संबंध निर्माण केले। आमदार लंकेंचे नगर दक्षिणसह जिल्ह्यातील जुन्या शिवसैनिकांशी चांगले संबंध आहेत। राष्ट्रवादीतून आमदार झाल्यानंतर देखील लंके हे शिवसैनिकांच्या संपर्कात असतात। विखेंना नगर दक्षिणेत हे शिवसैनिक डोकेदुखी ठरू शकतात। विखेंचे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कधीच नाही जमले। शिवसेना फुटीनंतर देखील नगर दक्षिणमध्ये शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बरोबर दिसतात। यातच नगर शहरातील शिवसैनिकांची खासदार विखेंवर असलेली जाहीर नाराजी ही काही लपून राहिलेली नाही। असं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांची विखेंशी असलेली मैत्री सर्वश्रुत आहे। आमदार जगतापांचं नगर शहरात कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असलेले संघटन विखेंसाठी प्लस पॉइंट ठरू शकतं। राहुरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या मतदारसंघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांचं आमदार लंकेंना बळ मिळू शकतं, तर माजी आमदार कर्डिले यांचं देखील नेटवर्क तेवढंच तगडं आहे। पाथर्डी शेवगावमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातून खासदार विखेंनी अनेक विकास कामांचं उद्घाटन करून घेतलं, परंतु काही ठिकाणी खासदार विखेंना रोषाला सामोरं जावं लागलं। यातच आमदार राजळेंना स्वकीयांसह विरोधकांनी घेरलंय। पक्षांतर्गत तालुक्यात गटबाजी उफाळली आहे। याचा फटका खासदार विखेंना देखील बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। श्रीगोंद्यात आमदार बबनराव पाचपुते हे वयोमानाने थकलेत, ते प्रत्यक्षात किती मैदानात येऊन मदत करतील हे पुढे दिसेलच। माजी आमदार राहुल जगताप हे तालुक्यात अजून ताकद ठेवून आहेत। राजेंद्र नगावडे आणि अनुराधा नगावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजितदादांच्या उपस्थितीत काही दिवसांपूर्वीच प्रवेश केलाय। पारनेर हा आमदार लंकेंचा बालेकिल्ला आहे। खासदार विखेंसारखीच आमदार लंकेंची यंत्रणा मैदानावर फिल्डिंग लावून असते। पारनेरमध्ये लंके विरोधक देखील कमी नाहीत। हे विरोधक साहजिकच विखे यंत्रणेला मदत करणारच। यातून विखे लंकेंचा संघर्ष पारनेरमध्ये सर्वाधिक पाहायला मिळेल। लंके यांना खासदारकी लढायची आहे हे वेळोवेळी दिसून आलंय। त्यात आता भाजपला हा मतदारसंघ सुटलाय, त्यामुळे लंके जर शरद पवारांसोबत गेले तर त्यांना नक्कीच संधी आणि अनुकूल वातावरण मिळेल। राज्याच्या राजकारणात शरद पवार आणि विखे परिवार यांचं राजकीय वैर सर्वश्रुत आहे। त्यांच्यातील अटीतटीचं राजकारण राज्यात नेहमीच चर्चेत राहिलंय। राजकारण राज्याचं असो वा नगर जिल्ह्याचं, पवारांनी विखेंना तर विखेंनी पवारांना मात देण्याचा वेळोवेळी कसोशीने प्रयत्न केलाय। त्यामुळे आता लंके विरुद्ध विखे यांच्यासोबतच विखे आणि पवार यांचाही संघर्ष पाहायला मिळणार आहे। त्यामुळे आता विखे
विखेंचा सुपडा साफ करण्याचा विडा उचललेल्या पवार आणि लंकेंना यश मिळेल का, हे मात्र येत्या काळात पाहावं लागेल. तुर्तास या बातमीत इतकंच. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. सरकारनामाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.